नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थाचे आज आपण काही प्रभावी उपाय आणि तोडगे पाहणार आहोत, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नंबर 1, दर गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर साखर आणि पाणी अर्पण करा. नंबर 2, संकटाच्या वेळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 108 वेळा नामस्मरण करा. नंबर 3, झोपताना स्वामी समर्थांची अंगी ठसा असलेली प्रतिमा तुमच्या जवळ ठेवा. नंबर 4, गुरुपौर्णिमेस सुपारी व पान अर्पण करा. ही स्वामींना श्रद्धांजली. नंबर 5, नवीन काम सुरू करताना स्वामींचे 3 वेळा स्मरण यशप्राप्ती होते. नंबर 6, शनीच्या त्रासासाठी दर शनिवारी स्वामींच्या मंदिरात जाऊन एक नारळ फोडा, याने शनीचा त्रास कमी होईल. नंबर 7, घरात कलह होत असल्यास नेहमी दिगंबरा दिगंबरा सकाळ संध्याकाळ 21 वेळा जपा. रोग दूर करण्यासाठी तुळशीजवळ स्वामींची एक छोटीशी प्रतिमा ठेवा, याने रोग दूर होतात. नंबर 9, स्वप्नभंग होत असल्यास शयन कक्षात स्वामी समर्थ यांचे मंत्र वाचवा. नंबर 10, परीक्षा किंवा मग इंटरव्ह्यू पूर्वी स्वामींचं श्री स्वामी समर्थ 7 वेळा उच्चारण करा. नंबर 11, व्यवसाय अडत असल्यास गुरुवर्यासमोर पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा. नंबर 12, दर गुरुवारी लिंबू पातींचं तोरण दरवाजाला लावा, याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. नंबर 13, मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण स्वामी समर्थ नाव 5 वेळा दुधात सांगून त्यांना द्या. नंबर 14, मन शांत नाही वाटत असल्यास, तुमचं मन चलबिचल होत असल्यास स्वामींचं धूप सकाळ संध्याकाळ घरात करा. नंबर 15, सतत अपयश येत असल्यास स्वामी मंदिरात गुरुपुष्यामृत योगास नारळ अर्पण करा. नंबर 16, दिवसभर बाहेर जाताना स्वामी समर्थ 3दा म्हणावे असे रोज करावे. नंबर 17, नवजात बाळाला स्वामींचं नाम कानाजवळ बोलून ठेवावे, हे नाव त्याच्या आईने बोलावे. नंबर 18, शत्रुबाधेसाठी श्री स्वामी समर्थ यांची लाल वस्त्रात प्रतिमा गुंडाळा. नंबर 19, गृहप्रवेश करताना स्वामींचं नाव तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर नक्की लिहा, याचा खूप फायदा होईल. नंबर 20, महिन्याच्या पहिल्या गुरुवारी स्वामींना बादाम अर्पण करा, याने तुमची मनोकामना पूर्ण होतील, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. नंबर 21, घरात दर गुरुवारी श्री स्वामींचा अभिषेक गवती चहा व गंगाजलाने नक्कीच करा. नंबर 22, स्वप्नात वाईट गोष्टी दिसत असल्यास स्वामी समर्थ माझे रक्षण करा असे म्हणून झोपा. नंबर 23, उधारी परत मिळवण्यासाठी स्वामींच्या मूर्तीसमोर उपाशी बसून एक नारळ ठेवा, याचा नक्कीच फायदा होईल. नंबर 24, व्यसनमुक्तीसाठी स्वामींचं चित्र हृदयाजवळ ठेवा व नामस्मरण करा, स्वामींचं नित्य नामस्मरण करावे. नंबर 25, दर गुरुवारी वरण भाताचा नैवेद्य स्वामींना अर्पण नक्की करा. नंबर 26, विवाहात अडचण असल्यास स्वामींच्या मंदिरात 2 फुलं आणि 1 नारळ हे अर्पण करा. नंबर 27, सतत घरात वादविवाद होत असल्यास घरात दररोज सकाळी स्वामींचं मंत्र स्तोत्र वाचा. नंबर 28, महत्त्वाचे काम करण्याआधी स्वामींच्या पायावर फूल अर्पण करा आणि नंतरच मग काम करायला सुरुवात करा. नंबर 29, स्वप्नदोष होत असल्यास पांढऱ्या कपड्यात स्वामींची मूर्ती गुंडाळून ठेवावी. नंबर 30,
बाळ रडत असल्यास स्वामींचं नाव श्री स्वामी समर्थ मातेकडून ऐकवा, याचा सुद्धा खूप फरक जाणवेल. नंबर 31, प्रवासाआधी स्वामींचं नाणं पाण्यात बुडवून स्वामींना प्रार्थना करा, याचा सुद्धा खूप फरक पडेल. नंबर 32, घराबाहेर जाण्याआधी पाय रोखून स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं 5 वेळा म्हणा. नंबर 33, आर्थिक अडचणींसाठी स्वामींना तांदूळ आणि पिवळ्या फुलांची अंघोळ. नंबर 34, प्रेमविवाहासाठी स्वामींच्या चरणावर गुलाब अर्पण करा, याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील प्रेमविवाहासाठी. नंबर 35, कामामध्ये यश हवे असल्यास स्वामींच्या नावाने मोफत पाणी वाटा, हे शक्यतोवर गुरुवारी केलं तरी चालेल. नंबर 36, संततीसाठी स्वामींना दूध आणि मग खडी साखर अर्पण करा. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा, नक्की करून पहा ज्यांना अडचण येत असेल त्यांना. नंबर 37, दर गुरुवारी पिवळा वस्त्र परिधान करा, याने स्वामी प्रेम वाढते. नंबर 38, उदास वाटत असल्यास स्वामींच्या मंदिरात जाऊन 2 वेळा स्वामींच्या मंदिराला फेरी मारा. नंबर 29, सांजवेळी म्हणजेच सायंकाळी स्वामींचे धूप दीप घराच्या प्रवेशद्वारावर करा. नंबर 40, तुम्हाला जर आळस येत असेल तर आळस दूर करण्यासाठी स्वामींचा मंत्र ओम स्वामी समर्थाय नमः. नंबर 41, घरात नकारात्मक शक्ती वाटत असल्यास तुम्ही तुमच्या घरात स्वामींची घंटा वाजवा, जसं दररोज सकाळी करायचं. नंबर 42, गुरुपौर्णिमेच्या दिवशी 108 वेळा स्वामींचा जप करा. जप श्री स्वामी समर्थ याप्रमाणे करायचा. नंबर 43, बाहेरून वाईट नजर टाळण्यासाठी स्वामींचं चित्र घराच्या बाहेर किंवा मग मुख्य दरवाजावर लावा. नंबर 44, महिन्यात एकदा स्वामींच्या नावाने भिकाऱ्याला अन्न द्या, हे आपल्या सोयीप्रमाणे आपण करू शकतो. नंबर 45, दर गुरुवारी हळदीचा टिडा स्वामींच्या फोटो पुढे लावा, हा सुद्धा खूप प्रभावी असा उपाय आहे. नंबर 46, महिलांनी स्वामींच्या नावाने कन्येला खाऊ द्यावा, याचा सुद्धा खूप फरक पडेल. नंतर येतो नंबर 47, संध्याकाळी दिगंबरा दिगंबरा हा मंत्र 108 वेळा रोज म्हणावा. नंबर 48, झोप येत नसल्यास स्वामींचा मंत्र मंद स्वरात ऐकावा, मंत्रसुद्धा दिलेला आहे. नंबर 49, स्वप्नात स्वामी दिसत असल्यास किंवा स्वप्नात स्वामी दिसल्यास सकाळीच दुधाचा नैवेद्य स्वामींना अर्पण करा. नंबर 50, गुरुवारी पिवळ्या फुलांचं तोरण घरात लावा, याने सुद्धा खूप फरक पडेल. यानंतर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.